हॅलो. माईंडमूळ हे मी स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यावर थोडंसं मीठ घालून 1-2 तास ठेवून दिले होतं. त्याचं पाणी आता खाली आलेलं आहे. आता आपल्याला त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि खडं मीठ घालायचे आहे. खडे मीठ घातलं की ते मुरण्यासाठी मदत होतं आणि मिक्सरमध्ये मोहरी थोडी वाटून घ्यायची आणि थोडीशी हिंगसुद्धा घाला आणि भरपूर काय घालू नका. ह्याच्यामध्ये हिंग खडाही मिळतो, तोही घातला तरी खूप छान लागतो. आणि हे आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जितकं चांगलं मिक्स करून घेईन तितकं आपलं लोणचं खूप छान होतं. आता मी हे सर्व बरणीमध्ये स्टोर करून घेणार आहे. ॲक्च्युली आत्ता आपण त्यामध्ये मगाशीच गरम तेल घातलं असतं तर चाललं असतं, परंतु मी गरम करायला ठेवले तेल, ते खूप गरम होतं. त्यामुळे मग थंड थोडं झाल्यावर घालायचं म्हणून थांबले आणि आता एकत्र मिक्स करून घेते आणि खूप छान असं लाल बुंद लोणचं तयार आहे.